आज आपण 3 बेडकांची गोष्ट ऐकणार आहोत। काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे। एकदा 5 बेडूक एक साथ एका जंगलातून जात होते आणि चालता चालता त्यातले 3 बेडूक एका मोठ्या अशा खड्ड्यात पडतात। मग वरती उरले 2। खड्ड्यात पडलेले 3 बेडूक वरती येण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, पण तो खड्डा खूप मोठा होता। त्यातून बाहेर येणं इतकं सोपं नव्हतं। आता जे खड्ड्याच्या बाहेर 2 बेडूक होते ते त्या खड्ड्यातील बेडकांना म्हणतात की तुम्ही या खड्ड्यातून कधीच बाहेर येऊ शकत नाही, कारण हा खड्डा खूप मोठा आहे, त्यामुळे प्रयत्न करणं देखील व्यर्थ आहे। मग त्या 3 पैकी एका बेडकाला वाटतं की हो, हे तर खरंच बनत आहेत, प्रयत्न करणं व्यर्थ आहे, म्हणून थोडासा प्रयत्न करून तो खड्ड्याच्या एका दगडावर जाऊन निवांत बसून राहतो। आता उरलेले जे 2 बेडूक होते ते अजून सुद्धा प्रयत्न करत होते खड्ड्यातून बाहेर निघण्याचा। हे पाहून वरचे जे 2 बेडूक आहेत ते पुन्हा खड्ड्यातील 2 बेडकांना म्हणतात की तुमचा प्रयत्न करणं खरंच व्यर्थ आहे, कारण हा खड्डा खूप मोठा आहे आणि आता तुम्हाला पूर्ण तुमचं जीवन या खड्ड्यातच घालवावं लागेल। हे ऐकून त्या 2 पैकी एका बेडकाला तर आता खरंच वाटू लागतं की हो, खरंच व्यर्थ आहे, या खड्ड्यातून बाहेर निघणं खूप अवघड आहे। म्हणून तो देखील आपले प्रयत्न सोडून एका दगडावर बसून राहतो। पण त्यांपैकी जो एक बेडूक होता तो अजून देखील प्रयत्न करत होता। हे बघून वरचे 2 बेडूक पुन्हा त्याला म्हणतात की अरे, तुला काय ऐकायला येत नाही आहे? ते 2 बघ, प्रयत्न करून दमलेत, बसलेत ते, आणि तू अजून देखील प्रयत्न करतोस? ते 2 बेडूक त्याला वारंवार सांगू लागले, अरे बाबा, प्रयत्न करू नकोस, वायफळ आहे हे। पण त्या एका बेडकाने त्यांचे काही ऐकले नाही आणि त्याने आपले प्रयत्न चालूच ठेवले आणि प्रयत्न करता करता शेवटी तो त्या खड्ड्याच्या बाहेर आला। मग काय, सगळे बेडूक त्याच्याकडे बघतच राहिले की हा कसा काय बाहेर आला। त्याचं झालं असं की या बेडकाला काही ऐकायलाच येत नव्हते। हा बेडूक बहिरा होता, त्यामुळे वरचे 2 बेडूक काय म्हणतात आहेत हे त्याला ऐकायलाच आले नाही आणि त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले होते। यातून हे शिकायला भेटते की लोक काय म्हणतात यापेक्षा आपण आपल्या यशासाठी किती प्रयत्न करतो हे महत्त्वाचे। मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।